पण महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अजूनही युतीबाबत काहीही निर्णय झाला नाही. याचा कदाचित असा निर्णय झाला नाही तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढू शकते. 100% आम्ही तसं आंदोलन थोडी सोडणार आहे कोणाला. आम्ही आमचे सोपस्कार केले. आम्ही त्यांना महिनाभर अगोदरच त्यांना पत्र दिलं आणि पत्राची वाट बघतोय. त्यांना बोललोय आम्ही जाऊन युती करा, युती करा. त्यांच्या मनातच नसेल तर आम्ही तरी काय करणार आहे. मग होईल काय टांगापलटी घोडेपरा. आम्हाला आमच्यात बी आहे ना ताकद, असं थोडीच आहे. आता वाढलेल्या ताकदीचा पूर्ण फायदा घेण्याची महानगरपालिका 100% ही ताकद आमची जागा बनणार महापौर आमचा बसणार 100%. ती नगरपालिकेमध्ये जरी इच्छी नसली तरी माननीय बबनराव लोणीकरच्या अधिपत्याखालची ती नगरपालिका आहे. तिथं त्यांचंच प्राबल्य आहे. भोकरदनमध्ये कधीच भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सत्ता मिळाली नाही. ते तिथं काँग्रेसचं प्राबल्य आहे. आणि अंबडमध्ये आता नारायणपूरचे प्रयत्न करतात, आम्ही प्रयत्न करतो. युती व्हावी अशी इच्छा आहे. माननीय शिवाजीराव होते आम्ही सर्व मिळून बसून प्रयत्न करून बघू. नाही झाला तर मग स्वतंत्र आहे त्याच्या लढू. झडपी निवडणुकीत नाही आता बघा आमचा तर प्रयत्न आहे. आम्हाला पक्ष नेतृत्वाचा पूर्णपणे सांगणं आहे की युती पहिलं युतीचा प्रस्ताव घेऊन जा, बसा, चर्चा करा. आता त्यांनाच मान्य नसेल तर आम्ही आणि पक्ष नेतृत्व तरी काय करू शकतो. तुम्ही काय बदल अर्थातच मी सांगितलं ना टांगाबळटी करणार.